नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाच आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इथे अर्णवने आरतीमध्ये कापूर घातल्यानंतर त्या कापराचा इथे जोरात भडका उडाल्यामुळे इकडे अर्णवच्या हाताला चटका बसलेला आहे, जोरात भाजलेला आहे. अर्णव आ असं ओरडतो, लावण्या तिकडनं ए यार असं म्हणते एकदम. ईश्वरी पटकन ते आरतीचं ताट जे काही आहे ते बाजूला ठेवते. आकाश ती आग विझवतो, तर आता वल्लरी डायरेक्ट अर्णवच्या समोरून म्हणते, अर्णव अरे काय झालं असं एकदम विचारते, जिला खूप काळजी असल्यासारखं. आणि मग विचारते, हा भडका असा अचानक कसा काय उडाला? आणि सगळ्यांचं लक्ष आता अर्णवकडे जातंय आणि वल्लरीकडे जातंय. तर ईश्वरी म्हणते, अहो खूप भाजलंय तुमच्या हाताला. वल्लरी तरी पण ओरडून विचारत असते, अरे कोणी सांगेल का हा भडका अचानक कसा कसा उडाला? आकाश म्हणतोय, दादा लेट्स गो टू द डॉक्टर, मी गाडी काढतो. तर अर्णव म्हणतो, एवढं काही झालेलं नाहीये, थोडंसं भाजलंय. तर आकाश म्हणतो, अरे पण तूच म्हणालास ना जळजळत असं म्हणून. तर प्रेक्षकांना सगळं असं काळजीचं वातावरण आहे. मामा म्हणतात एवढ्यात की कमाल आहे, मलाही कळत नाही, कापरासारखा कापूर आणि एवढूसा तो आणि त्याचा एवढा मोठा भडका उडाला. काहीतरी भलतंच होऊन बसलं. तर वल्लरी म्हणते, संकट काय सांगून येतात, संकट तर दारावर अचानक धडकतात. ईश्वरीकडे बघत म्हणते. आणि मग प्रेक्षकांनो, आजीला इथे घाबरल्यासारखं वाटते बघा परत. म्हणजे आजी एकदम अशी काळजीने बघते. तर ईश्वरी अशी चमकून बघते वल्लरीकडे. वल्लरी पुढे म्हणते, गुरुजींनी सांगितलेला धोका आठवतोय ना, थोडक्यात निभावलंय म्हणून अर्णव बाळा, अरे संकटांपासून लांब राहा असं ईश्वरीकडे बघत वल्लरी परत एकदा इथे म्हणते. आणि आजी भेदरल्या नजरेनं असा ना वल्लरीकडे आणि ईश्वरीकडे बघतायत. आणि आता प्रेक्षकांनो, मामा वगैरे असं काहीतरी बोलते असं म्हणून माना डोलवत असतात ती. वल्लरी परत म्हणते, कळतंय ना मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करते ते. आणि अंजली म्हणते, चिंटू चिंटू तू चल बाळा हॉस्पिटलमध्ये चल. तर आजी पण म्हणतात, चिंटू अंगावर काढू नकोस. तर अर्णव म्हणतो, तुम्ही सगळे शांत व्हा प्लीज, एवढं काही झालेलं नाहीये, जरासंच भाजलंय, दॅट्स इट. तर लगेच ना वल्लरी म्हणते, अरे दॅट्स इट काय, एका मिनिटाने होत्याचं नव्हतं झालं असतं, हो की नाही हो आई असं मुद्दामून ना वल्लरी विचारते. ते लगेच अंजली म्हणते, तरी नशीब ईश्वरीने ते ताट लगेच बाजूला ठेवलं म्हणून, नाहीतर. तर लगेच ना वल्लरी म्हणते, नाहीतर काय, नाहीतर नाहीतर काय झालं असतं, अर्णवच्या जीवावरती बेतलं असतं असं ईश्वरीकडे बघत ना मुद्दामून इकडे वल्लरी आजीकडे बघत असं मुद्दामून बोलते. आणि म्हणते, कुणामुळे घडलंय आणि कुणामुळे वाचलंय हा प्रश्नच आहे. आता लगेच अर्णव मामी असं म्हणतो. तर आजी म्हणतात, मामी काय, तुला काही झालं असतं तर. तर अंजली म्हणते, आजी तू नको काळजी करूस त्याची, तू स्वतः आजारी आहेस, चल बरं तू आज चल, आराम कर चल असं म्हणत ना आजीला अंजली आतमध्ये घेऊन जाते. तर प्रेक्षकांना इकडे वल्लरीना बघते, तर अर्णवच्या हाताकडे ईश्वरी अशी बघते आणि म्हणते, चला मी तुम्हाला मलमपट्टी करून देते. आणि अर्णव पण ईश्वरीचं ऐकतो आणि हो म्हणत ना आतमध्ये जातो मलमपट्टी करायला. तर लावण्याशी ना परत रागाने बेफान झाली. तर इकडे वल्लरी आपला प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून खुशीत आहे. आता पुढे काय घडणार आहे ते बघूया आपण. तर प्रेक्षकांनो, इकडे राकेश बघा अजूनही काय करतोय, तो अजूनही दारूच्या धुंदीतच आहे. ए ईश्वरी सॉरी ह्या असं म्हणत फोटोकडे की जातोय तो परत उठून. ह्याला धड उठायला पण येत नाही, आधार घेत घेतच उठतोय आणि आधार घेत घेतच चालतोय. ईश्वरीचा तो पडलेला फोटो आहे तो उचलतो तो स्वतः. आणि आता त्या फोटोकडे बघून परत आपली अक्कल कशी पाजळतोय, काय काय बोलतोय ते बघा. फोटो उचलताना त्याच्या हाताला काच लागते, तर त्याच्यातून रक्त येते थोडंसं. आणि त्या रक्ताकडे बघत आणि फोटोकडे बघत म्हणतो, ईश्वरी अगं पाहिलंस का तू असं म्हणत ना बोलायला चालू केलं याने. आणि तुझ्यासाठी रक्त सांगण्याची पण ग तयारी होती ग माझी असं म्हणत फोटोवरून हात फिरवत बोलतोय. आणि म्हणतोय, तुला माहितीये का, काही झालं तरी तू फक्त माझीच राहणार आहेस असं म्हणून बोलतो. आणि तिच्या कपाळावर ना ते रक्ताचं हे लावतो, टोक असं म्हणजे रक्त लावतो आणि म्हणतो, हे बघ माझ्या रक्ताचं कुंकू लावलंय मी तुला असं म्हणत फोटोकडे बघत बोलतोय. आणि म्हणतो, आता तू माझी झालीस, कायमची माझी झालीस असं सगळं चाललंय या राकेशच्या इथे. आणि अगदी खूप असा बेवड्यासारखाच बोलतोय. आणि म्हणतो, आता तू जगाच्या पाठीवर कुठेही गेलीस ना तरी सुद्धा तू माझीच राहणार आहेस, फक्त माझी असं छाती भीती बडवून म्हणतोय, माझी ईश्वरी, राकेशची ईश्वरी असं करत चाललंय याचं. आणि वेड लागल्यासारखंच करतो. आणि म्हणतो, तू खूप लांब गेलीस तरी मी तुला खेचून आणीन पुन्हा माझ्याकडे. आणि आणि तुला तुला यावंच लागेल माझ्यासाठी असं सगळ्याचं बोलणं चाललंय. आणि माझ्यासाठी यावंच लागेल असं म्हणत रडत बोलतोय, माझ्यासाठी तुला यावंच लागेल असं करत चाललंय, येणार ना असं आणि विचारतोय आणि हसतोय खुनशी स्वतःशीच असं. किती वेळ लागल्यासारखं करतोय हा राकेश ईश्वरीसाठी, ते बघाच कसा खुनशी हसतोय एकदम विचित्र असा. आणि आता पुढे काय करणार हा खरंच डेंजर आहे प्रकरण, बघत राहूया आपण. कारण हा राकेश हसता असताना अचानक एकदम गप्प झालाय आणि अशी जी काही त्याची खुनशी नजर दाखवली ना ती बघून खरंच काटा येतोय अंगावर.
तर प्रेक्षकांनो इकडे आजी म्हणतात, "गुरुजींची भविष्यवाणी खोटी नाही ठरायची. मला माहिती होतं आज काहीतरी नक्की विपरीत घडणार आहे," असं म्हणून आजी बोलतायत आणि म्हणतायत, "माझ्या डोळ्यांसमोर माझा चिंटू." तर अंजली म्हणते, "आजी अगं चिंटू असा विचार का करतेयस? एक अपघात होता तो फक्त. उलट ईश्वरीमुळे चिंटूला फार काही झालं नाही हे पाहिलंस का तू?" असं इकडे अंजली समजावत असते. तोपर्यंत वल्लरी आणि लावण्याची तिथे एंट्री होते. तर वल्लरी म्हणते, "पाहिलं तर सगळ्यांनीच आहे गं," असं म्हणत ज्या क्षणी त्या अपशकुनी मुलीच्या हातून देवीचा मळवट भरला गेला ना, तेव्हापासूनच संकटांना सुरुवात झालेली आहे असं वल्लरी बोलते. तर अंजली म्हणते, "काय बोलतेस तू हे मामी? तो योगायोग होता एक फक्त," असं अंजली समजावायचा प्रयत्न करते. तर वल्लरीकडे ओरडून म्हणते, "अगं आता तरी जागे व्हा. इतकी वर्ष आपल्या घरात कुळाचार, पूजा, नवरात्र सगळं काही होतंय. पण हे असं घडताना पाहिलं नाहीये मी कधी." तर लगेच लावण्या पण म्हणते, "एक्झॅक्टली इतकी वर्ष मी सुद्धा पूजा अटेंड करतेय. पण हा असा अपशकुन कधीच का नाही झाला नाही?" असं विचारते. तर लगेच वल्लरी म्हणते, "आता मी सांगते." आणि म्हणते, "आई अहो ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका जुळत नाहीये म्हणून हे सगळं घडतंय. आता तरी जागे व्हा," असं ओरडून बोलत असते. तोपर्यंत अंजली म्हणते, "प्लीज बास आता तरी हा विषय अजून नको वाढवायला," असं म्हणत ना अंजली उठली एकदम काळजीने आणि म्हणते, "जे घडलं तो एक योगायोग होता आणि तो आपण एक विसरून जाऊया ते सगळं जे काही घडलंय ते. आणि जे घडलंय त्यात ईश्वरीचा काही एक दोष नव्हता," असं अंजली ठामपणे इथे बोलते. वल्लरी म्हणते, "आई हे बघा मला तुम्हाला घाबरवायची अजिबात इच्छा नाहीये, पण गुरुजींची भविष्यवाणी हळूहळू खरी ठरताना दिसतीये." तर लगेच लावण्या म्हणते, "ओ गॉड मला तर आता खूप भीती वाटतेय. म्हणजे ARच्या जीवाला 24/7 धोका आहे? नाही 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 म्हणजे मी हे कसं सहन करायचं?" असं लगेच लावण्या विचारते. तर आजी तिच्याकडे घाबरून बघतात. वल्लरी सुद्धा लगेच मान अशी डोलावते. अंजली म्हणते, "लावण्या?" तर लगेच वल्लरी तिलाच ओरडते अंजलीला आणि म्हणते, "लावण्या काय लावण्या? ईश्वरीमुळे अर्णव वाचला नाहीये तर आणखीन संकटात सापडलाय तो. आता जीव मुठीत राहण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाहीये." तर अंजली म्हणत असते, "मामी अगं तू." तोपर्यंत आजी म्हणतात, "बास आता मला काही एक ऐकायची इच्छा नाहीये," असं म्हणत आजीनंच फुल स्टॉप दिलाय का विषयाला. पण घाबरल्यात आजी बऱ्याच. आजी पुढे म्हणतात, "मला काळजी चिंटूची आहे. आज जे काही घडलं ते तर संकटाची जर चाहूल असेल ना तर मात्र काय होणार माझ्या चिंटूचं अशी काळजी आजीला वाटते." तर अंजली म्हणते, "आजी अगं तू टेन्शन घेऊ नकोस प्लीज," असं म्हणत ना आजीला अंजली समजावते. पण ना इकडे प्रेक्षकांना आजीला मात्र जाम टेन्शन आलंय आणि तिची काळजी तिच्या चेहऱ्यावरची काळजी बघून वल्लरी मात्र इथे स्वतःशीच खुश होऊन हसतीये आणि लावण्य सुद्धा इकडे हसतीये. तर आता पुढे अर्णवला काय करायचंय ते बघूया. अर्णव इकडे आपला हात असा धरून बसलाय बिचारा भाजलेला, जखम झाली त्याला ती दिसते, चटका केवढा तरी लागलाय तो. तर आता प्रेक्षकांनो ना इकडे त्याला तोच प्रसंग आठवत असतो की कसं त्याला हाताला चटका लागला, ईश्वरीने कसं आरतीचं तबक ते बाजूला केलं वगैरे. आणि अर्णवच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. ईश्वरीलाही ते म्हणजे चला मी उलमपट्टी करून देते असं तिनं म्हटलेलं ते आठवतंय. ते ईश्वरी आता रूम मध्ये आली, टेबल वगैरे सगळं साहित्य ते जवळ घेते आणि आणि अर्णवचा हात ओढल्यानंतर अर्णव जोरात आ असं म्हणून ओरडतो. आणि आता प्रेक्षकांनो बघा यांची तुतू मै वाली मलमपट्टी कशी आहे ते इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. अर्णव इथे जोरात ओरडल्यानंतर ईश्वरी त्याच्याकडे बघत म्हणते, "इथे भाजलंय, मी हात धरलाय, ओरडताय कशाला एवढं असं?" तर लगेच अर्णव म्हणतो तिला, "ते फ्लो मध्ये जरा निघून गेला," असं म्हणून सांगतो. तर ईश्वरी त्याच्याकडे डोळे मोठे करत नाही. इकडे आता त्याला मलम लावायला चालू करते. तर अर्णव असं करतो हळूच आणि मग एकदम ना ईश्वरीकडे बघत म्हणतो हळूच, "गारगार लागतंय." आणि ईश्वरी त्याच्याकडे बघायला लागल्यावर अर्णव लगेच म्हणतो, "म्हणजे तू जे काही मलम लावतेस त्याच्यामुळे थोडं जरा असं बरं वाटतंय, गार वाटतंय," असं लगेच समजून म्हणजे विस्तारून हे करतो आणि म्हणतो, "तू जर का असतीस तर काय विचार केला असतास माहितीये का?" अर्णव बोलायला चालू करतो आणि मग ओरडतो, जानबुजके करताय तुम्ही हे सगळं. माझी जखम बरी व्हावी असं तुम्हाला वाटतच नाहीये." तर ईश्वरी म्हणते, "हो तेच डिसेबल लेवल खाली करा," असं म्हणत ना अर्णवची असं वाक्य इकडे अर्णवलाच इकडे ईश्वरी परतून लावते. आणि मग अर्णव म्हणतो, "ते तुझ्या कॅरेक्टरमध्ये घुसलो होतो ना म्हणून आपोआप डेसिबल लेवल माझी वाढली गेली होती," असं अर्णव सांगतो. तर ईश्वरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून ना परत इकडे मलम लावते. तर लगेच "पण तू असाच विचार करतेयस आपलं लग्न झाल्यापासून?" अर्णव असा हळूच टोमणा मारतो ईश्वरीला. तर ईश्वरी म्हणते, "तुमची ही जखम बरी व्हावी ना म्हणून करते मी हे सगळं, हे मला माहितीये. पण तुम्हाला जो विचार करायचा आहे ना तो तुम्ही करा," असं ईश्वरी बोलते. तर म्हणतो अर्णव म्हणतो, "मी पण जे करतोय ना ते सगळं चांगल्यासाठीच करतोय," असं सांगतो लगेच तिला. तर ईश्वरी परत त्याचा हात असा ओढून घेते आणि फू करून अशी फुंकर घालत असते हातावर खाली वाकून. तर अर्णव तिच्याकडे बघत असतो आणि काय म्हणतो बघा आता. अर्णव म्हणतो, "असं वाटतंय ड्रॅगन तोंडाने आग ओततोय पण तरीही गारगार लागतंय." तर लगेच ईश्वरी इथे ओरडून म्हणते, "जोक कसला करताय हो?
स्वतःची स्वतःला फिकीर नाहीये. गिरे तो भी टांग ऊपर, हा असला ऍटिट्यूड तुमचा, आणि वर दुसऱ्यांच्या जीवाला घोर लावायचा, असं सगळं बडबडत नाही ईश्वरी परत इकडे मलम लावायला चालू करते. तिची नॉनस्टॉप बडबड चालू आहे बरं का. इथे हात वारे वगैरे करते, काय काय ती बडबड स्टॉप लागले. तर लगेच अर्णव म्हणतो, नशीब नाही तुझा अलर्टनेस, त्या अलर्टनेसला हॅट्स ऑफ आहेत. तू वेळेवर वाचवलं नसतंस ना तर मात्र. अर्णव असं म्हणतो, तर जळून खाक झालो असतो मी, असं लगेच अर्णव बोलतो. तर ईश्वरी म्हणते, गप्प बसावं, वेड्यासारखं काही काय बोलताय तुम्ही, असं ईश्वरी ओरडते आणि म्हणते, जळून खाक म्हणे. अल्प तरी करतो का तुम्हाला या शब्दाचा. एरवी एवढं इंग्लिशमध्ये बोलत असताना तुम्ही सतत, आणि नको त्या वेळेला नको ते तेवढे मराठी शब्द छान सुचतात हो तुम्हाला, असं म्हणत नाही ईश्वरी टोमणा मारते ते आणि म्हणते, जळून खाक झालो असतो म्हणे, असं म्हणते. तर अर्णव हसतोय. तर ईश्वरी पुढे म्हणते, आपण काय बोलतोय समोरच्याला त्याचं काय वाटेल याचा काही विचारच नाही करायचा, मनात आलं की ते बोलून मोकळं व्हायचं, असं सगळं ईश्वरीची बडबड चालले. एखाद्याला आपली काळजी आहे तर काळजी वाढवण्यासाठी आणखीन काहीतरी वागायचं का, हे सगळं ना तुम्हाला छान जमतं वगैरे, सगळी ईश्वरीची बडबड चालले. आणि म्हणते, दुसऱ्याचा काही विचारच करायचा नाही, असं ईश्वरी बोलते. आणि म्हणते, हा असला विचार ना परत जर की मनात आणलात ना तरी मुझसे बुरा कोई नाही होगा, अशी धमकी दिली बरं का ईश्वरीने या अर्णवला. आणि तिकडे धमकी देता देता इकडे मलम लावायचं काम चालू आहे. तर लगेच अर्णव म्हणतो, एक मिनिट, मी सिंदूर, तुला जे बोलायचंय तू जे करतेस आणि तुझ्या जे मनात आहे ना त्याचा काहीतरी मेळ लागत नाहीये, जुळत नाहीये, ते आउट म्हणजे काहीतरी वेगळंच आहे ते, असं म्हणते. आणि आ करून ईश्वरी बघत असे तोपर्यंत अर्णव म्हणतो, तोंड बंद कर, मलम लाव, जखम भरायला हवी, असं म्हणून सांगतो. आणि ईश्वरीकडे मलम लावते. तर अर्णवना हसतोय आणि मलम लावता लावता इकडे ईश्वरीच्या मनामध्ये काहीतरी विचार येतोय, आणि तो नेमका काय विचार येतोय आणि त्यावर अर्णवची रिॲक्शन काय आहे ते बघूया आपण. ईश्वरी ते मलम लावता लावता स्वतःचेच विचार करते आणि म्हणते, ईशू अगं हे काय होतंय नेमकं, असा त्या ईश्वरीच्या मनात विचार चालला. ईश्वरी हळूच अर्णवकडे बघते आणि म्हणते, भडकूचंची काळजी काय वाटायला लागली तुला अचानक, असं सगळं ईश्वरीच्या मनात विचार चाललाय. आता बघूया अर्णव त्याच्यावर काय उत्तर देतोय ते. तोपर्यंत मात्र प्रेक्षकांना इकडे आकाशचं काय चाललंय ते आपण बघूया. तर इथे आकाश ती कापराची डबी ना हातात घेऊन बसलाय. अविनाश मामा येत आहेत तोपर्यंत आणि म्हणतात, काय रे, काय एवढा काय बघतोयस तू त्या कापराच्या डबीकडे, तर एवढा भडका कसा काय उडाला, असा आकाश त्या कापराच्या डबीकडे बघत बाबांना म्हणजेच अविनाश मामाला विचारतो. आणि म्हणतो, हा जर का कापूर फॉल्टी असेल ना तर या कंपनीची वाट कशी लावतो ते बघाच. तर अविनाश मामा म्हणतात, ए थांब, लगेच कुठे फोन लावतोयस, हे बघ आकाश, घाई करू नकोस, थांब जरा. तर तोपर्यंत आता अंजली तिथे आलीये. तर मामा म्हणतात, अंजली काय ग, आई कशी आहे? तर अंजली म्हणते, आई पॅनिक झालीये रे. तर मामा विचारतात, म्हणजे? तर अंजली म्हणते, आज जे काही झालं ते बघता गुरुजींची भविष्यवाणी खरे ठरते की काय, अर्णव आणि ईश्वरीच्या बाबतीमध्ये अशी भीती वाटते तिला. आणि मग प्रेक्षकांनो हे ऐकल्यानंतर अविनाश मामा पण इथे काळजी पडतात. तर अंजली म्हणते, म्हणजे असं काही ती स्वतः बोलली नाही, पण तिच्याकडे चेहऱ्याकडे बघताना अगदी जाणवलं ते मला. तर लगेच अविनाश मामा अंजलीकडे बघत म्हणतात, नाही नाही आई पॅनिक होता कामा नाहीये. तर आकाश सुद्धा काहीतरी विचार करतोय. अविनाश मामा पुढे म्हणतात, आकाशी एक वेळ कापराबद्दलची शंका जी काही ती खरी ठरली तरी चालेल, पण मात्र ईश्वरी आणि अर्णवच्या पत्रिका न जुळण्यामुळे त्याच्यावर संकट येत आहेत. हे हे अशी जी काय आईची समजूत आहे ती हे असं आईच्या मनात येता कामा नये. तर आकाश म्हणतो, मला या कापरावरना फुल डाऊट आहे आणि हा डाऊट मी क्लिअर करून राहणारच. डॅडे, इथे दादाच्या सेफ्टीचा प्रश्न आहे, असं आकाश म्हणतो. आणि म्हणतो, जस्ट वेट अँड वॉच, असं करत तो निघून गेला. तर अंजली एकदम आकाशकडे अशी वेगळ्या ह्यानं बघतीये काळजीनच. तर अविनाश मामा म्हणतात, आकाशची शंका आणि आईच्या मनामध्ये असलेला जो काही समज आहे या दोन्हीपैकी ना दोन्ही गोष्टी खोट्या ठराव्यात एवढीच इच्छा आहे माझी, असं म्हणत ना इकडे देवी आईला नमस्कार करतात दोघं पण. अंजली सुद्धा काळजीने अशी देवी आईकडे बघतीये. आता पुढे काय घडणार प्रेक्षकांनो ते बघत राहूया आपण. तर इकडे अर्णव ईश्वरीला काय म्हणतोय बघा. अर्णव ईश्वरीच्याकडे बघत असतो तर ईश्वरी आपल्याच विचारात आहे. अर्णव विचारतो ईश्वरीला की मी सिंदूर, मी तुला हेल्प करू? तर ईश्वरी विचारते, कशासाठी? तर अर्णव म्हणतो, तुझ्या मनामध्ये जे काही विचार चाललेत ना ते विचार डिकोड करण्यासाठी. तर लगेच ईश्वरी बघते. तर अर्णव म्हणतो, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तुला माझी काळजी वाटते ते, पण ते तू. तोपर्यंत ईश्वरी ओरडून म्हणते, बिलकुल नाही. तर अर्णव म्हणतो, एक्झॅक्टली. तर ईश्वरी म्हणते, एक्झॅक्ट तुम्हाला मला का काळजी वाटेल तुमची? तर अर्णव म्हणतो, काळजी वाटलीच नाही पाहिजे, कोण आहे मी? तर तोपर्यंत ईश्वरी म्हणते, नामुमकिन. अर्णव म्हणतो, एक्झॅक्टली. तर ईश्वरी म्हणते, मी हे जे काही करते ना ते हे सगळं ना फक्त इन्सानियतच्या नात्याने करते, असं ईश्वरी म्हणते. आणि पुढे सांगते, बाकी काही कारण नाहीये. तर अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो. तर आता मलम वगैरे लावून झाल्यामुळे ईश्वरी अशी बाजूला होऊन ना त्याच विचारात आहे. तर इथे अर्णव तिच्याकडे बघत बघत हसतोय आणि
आणि उठून तिच्या जवळ जाऊन तो पण ते म्हणतो. काय सांगतो बघा ईश्वरीला, तर हळूच बघतो, इन्सानियत म्हणजे माणुसकी, राईट? बरोबर? तर ईश्वरी त्याच्याकडे बघतीये, तर अर्णव तिच्याकडे बघत म्हणतो, माणुसकी एवढी गोड असते हे माहित नव्हतं मला. ईश्वरी लगेच बघते, तर लगेच अर्णव म्हणतो, म्हणजे इन्सानियतच्या नात्याने म्हणजे माणुसकीच्या नात्याने तू जे काही फर्स्ट एड केलंयस माझ्या हातावरती, ते ना खरंच म्हणजे आय एम इम्प्रेस असं म्हणतो, म्हणजे मी इम्प्रेस झालोय तुझ्या इन्सानियतवर, असं सगळं बोलतोय. तर ईश्वरी त्याला म्हणते, तुम्हाला कळत कसं नाही हो अर्णव सर, तर काय कळत नाहीये मिस इंदोर मला? तर ईश्वरी म्हणते, मी हे सगळं तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी नाही केलंय, मी हे फक्त केलंय ते सगळं काळजी पोटी, असं म्हणते आणि गप्प बसते. तर अर्णव म्हणतो, बरोबर, काळजी पोटी. तर ईश्वरी आता ना त्याच्या पुढे हार मानते आणि म्हणते, हो, की काळजी पोटी केलंय मी हे सगळं, तुमची ही जी काही जखम आहे ती लवकर बरी व्हावी म्हणून केलंय, आणि हे असे घरेलू उपाय ना मला माहिती आहेत म्हणून केलंय मी हे सगळं. तर अर्णव म्हणतो, मलम हा घरेलू उपाय आहे, मला माहिती नव्हतं. तर ईश्वरी लगेच म्हणते, मला जमेल ते केलं हो मी, बाकी काही कारण नाहीये. तर अर्णव तिच्या चिडचिडीकडे बघत राहतो आणि म्हणतो, ओ बरं ठीक आहे, माझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं, मी काहीतरी वेगळंच समजत होतो, पण त्यामुळे तुला त्रास झाला, तर आता तुला असं वाटेल की मी हे सगळं मुद्दामून केलं, आता हा काय तुझा प्रॉब्लेम आहे. पण मला एक डाऊट आहे मिस इंदोर, असं म्हणतो. तर लगेच काय आता, असं ईश्वरी विचारते. तर आरडो म्हणतो, हे जर का असं मला जर का पुन्हा झाला, पुन्हा जर का जखम झाली, तर तू काळजी घेशील ना माझी, असं विचारतो. पण इन्सानियतच्या नात्याने, बाकी काही इमोशन्स वगैरे काय नकोयत मला त्याच्यात. तर ईश्वरी ओरडून म्हणते, नाही, बिलकुल नाही, अजिबात काळजी घेणार नाहीये, इन्सानियतचा अनलिमिटेड स्टॉक वगैरे नाहीये माझ्याकडे, त्यामुळे आता तुम्हाला अजून काही झालं ना, तर मी बिलकुल काही बघणार नाही तुमच्याकडे, असं सगळं ईश्वरी बोलते. आणि म्हणते, भलाई का तो जमानाही नाही राहा, असं म्हणत निघून चालले. तर तोपर्यंत अर्णव जोरात असं म्हणतो. ते ईश्वरी परत त्याचा हात हातामध्ये घेते बरं का, आणि परत इथे फुंकर घालते. तर अर्णव तिच्याकडे ना असं गप्प असं बघत राहिलाय. म्हणजे मी काळजी घेणार नाही असं म्हणणारी ईश्वरीनं परत येऊन त्याच्या हातावर फुंकर घालते आणि हात हातामध्ये घट्ट धरलाय. तर अर्णव तेवढा संधी साधतो आणि हात असा उलटा करतो आणि तिला जवळ ओढल्यासारखा करतो. तर ईश्वरी आणि अर्णव दोघं एकमेकांच्या नजरेत इथे हरवलेत. आता बघूया पुढे काय काय घडणार आहे. आता अर्णवला ईश्वरीची दुखरी नस कळल्यासारखी झाली असं म्हणायला हरकत नाही, पण आता त्याच्यामुळे नवीन काही संकट ओढवू नये असं तेवढं म्हणायला लागेल आपल्याला. तर इकडे लावण्या म्हणते, आज AR वर खूप संकट आलं असतं किंवा काही झालं असतं तर इट वॉज डॅम बिग रिस्क हा मामी. तर लगेच वल्लरी म्हणते, लावण्या, रिस्क घेतल्याशिवाय आयुष्यात काहीही मिळत नसतं, आणि हे बघ, समजा काही अघटित जरी घडलं असतं ना, तरी सगळा दोष त्या इंदोरी मुलीवरच गेला असता. तर व्हॉट एव्हर, पण ARच्या बाबतीत असं काही पुन्हा करायचं नाहीये मामी. तर लगेच वल्लरी म्हणते, हे बघ, आपण जे काही केलंय ते त्याचे परिणाम आपल्याला चांगलेच दिसत आहेत ना, आणि आमची ओल्ड लेडी बघतेस ना किती हादरून गेलीये ते. तर प्रेक्षकांनो लावण्या म्हणते, ते दॅट्स गुड आहे, पण त्या खूप टेन्स होत्या, तर म्हणजे खूप मोठा झटका बसलाय त्यांना. तर लगेच वल्लरी म्हणते, आणि तो झटका आपल्या फायद्याचा ठरणार आहे. एकदा का ओल्ड लेडीची खात्री पटली की गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरतीये, तर मात्र ही भीती कायमच म्हणजे घर करून राहील त्यांच्या मनामध्ये. आपल्याला ती भीती टिकवून ठेवायची, बाकी पुढचं काम ती भीतीच करेल. तर लावण्या म्हणते, होल्ड ऑन, पण हे बाहेर जे काही झाले ते कोणाला कळलं तर ते कापूर. तोपर्यंत वल्लरी म्हणते, तो कापूर तिथे नाहीये, असं म्हणत ना ती कापराची डबी दाखवते आणि म्हणते, भडका उडवणारा कापूर इथे आहे. तर लावण्या वल्लरीकडे बघून हसते. तर लगेच वल्लरी पुढे म्हणते, देवी समोर आहे ना तोच चांगला कापूर आहे, त्यामुळे कोणीही कितीही काहीही प्रयत्न केले तर कोणाला काहीही कळणार नाही. तर लगेच लावण्या म्हणते, तर वल्लरी म्हणते, ही तर फक्त सुरुवात आहे माय डिअर, इथून पुढे छोटे छोटे अपघात घडवतच राहायचेत आपण. आणि प्रेक्षकांना वल्लरी पुढे म्हणते, मग या सगळ्याला ओल्ड लेडी त्या ईश्वरीलाच जबाबदार धरेल, मग आपण फक्त एकच काम करायचं. तर लावण्य विचारते, काय? तर वल्लरी म्हणते पुढे की ओल्ड लेडीच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि निशाण्यावर असेल ती. तर लावण्य म्हणते, मिडल क्लास ईश्वरी, आणि इकडे वल्लरी असे बंद फुकल्यासारखा करते आणि करेक्ट असं म्हणते. तर लावण्य टिचकी वाजवते आणि म्हणते, बूम, असं दोघींचं चाललंय. या दोघींचे खुनशी विचार केवढे डेंजर दिसतात. आता या दोघी म्हणून अजून काय काय करणार, ईश्वरीला आता काळजीत राहावं लागेल. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते, कारण तिकडे राकेश सुद्धा असा खुनशी नजरेनं बघतोय आणि ह्या दोघी सुद्धा इथे अशा खुनशी नजरेनं जे काही त्यांचं प्लॅनिंग आहे ते करताय तिकडे. आता पुढे काय घडणार ते बघत राहूया. तोपर्यंत इकडे प्रेक्षकांनो अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या नजरेत हरवले. तर अर्णव म्हणतो, आता मी जे काही सांगणार आहे ना ते त्यातला शब्दांशब्द खरा आहे मिस इंदोर. आणि मग प्रेक्षकांना अर्णव ईश्वरीच्या डोळ्यात बघत
बोलत म्हणतो, "आज जर का तू मला वाचवलं नसतंस ना, तर काहीही होऊ शकलं असतं. तुझ्यामुळे वाचलोय मी आज." असं सगळं तो स्पष्ट सांगतो आणि म्हणतो, "सो?" आता काय म्हणतो बघा पुढे, "थँक यू सो मच" असं म्हणतोय तो ईश्वरीला. तर ईश्वरी त्याच्या नजरेत अशी बघत राहिले आणि बॅकग्राऊंडला गाणं जे काही लागायचं ते लागलंय, "तू हे रे माझा मितवाचं." छान वाटतंय असं या दोघांना एकत्र आणि जवळ बघून. पण आता या दोघांमधले रुसवे-फुगवे आहेत ते मात्र लवकरात लवकर दूर व्हावेत. इथे ईश्वरीचं जे काही मनामध्ये आहे ते लवकरात लवकर दूर व्हावं आणि पहिलं म्हणजे राकेशचं खरं चित्र जे काही आहे ते लवकरात लवकर डोळ्यांसमोर आणावं एवढंच बघूया. तर लगेच ईश्वरी म्हणते इकडे, "हे असं आरती वगैरे करताना जरा काळजी घेत जा," असं ईश्वरी अर्णवला सांगते. अर्णव पण मान डोलावतो. "हो" असं म्हणतो आणि विचारतो, "आणखीन काही?" डोळ्यातच डोळे घालून बघतायत तर ईश्वरी नाही असं म्हणजे म्हणते आणि त्याचा हात सोडून जाते. तर अर्णव बघा कसा ती गेलेल्या दिशेकडे बघत राहिलाय. आता पुढे काय घडणार, अर्णव नेमकं काय करणार ते बघूया. अर्णवला तर आज जिंकल्यासारखंच वाटतंय बरं का इकडे, कारण ऐश्वरीने त्याची काळजी घेतलीये. अर्णव म्हणतोय, "तू वाचवलंस आज मला मिस इंदोर, पण आपलं हे नातं जे काही आहे ते कधी एक्सेप्ट करशील तू?" असा प्रश्न अर्णवला पडलाय आणि तो सुद्धा त्याच विचारात आहे. म्हणतो, "तुझं माहिती नाही, पण मी जगूच शकत नाही तुझ्याशिवाय," असं म्हणतोय. पण उद्याच्या भागात प्रेक्षकांनो या दोघांचं परत इकडे भांडण होताना दिसतंय. ईश्वरी त्याला काही अर्णवला काहीतरी म्हणते, पण अर्णवच्या पेशन्सची लेव्हल संपून गेली तर तो तिला निघून जा असं म्हणतोय आणि ईश्वरी खरंच निघून गेले आणि आता अर्णव तिला शोधतोय. शोधत अंजलीच्या रूममध्ये गेला इकडे. तर अंजली पण विचारते, "तू आता चिंटू यावेळेला इथे कुठे आणि ईश्वरी कुठे आहे?" काय प्रश्नाचं उत्तर असेल अर्णवकडे ह्याचं बघूया आणि ईश्वरी कुठे गेली ते जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा.